राष्ट्रीय ओबीसी महासंघ उद्यापासून नागपूरच्या संविधान चौकात साखळी उपोषण करणार आहे। त्यासाठी पोलिसांची परवानगी सुद्धा मिळालेली आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर काय सांगाल, निश्चित झालेला आहे साखळी उपोषण होणार आहे जरांगींचे? नक्कीच आता आपण बघितलेलं आहे की आम्ही इथे जागेची पाहणी करण्याकरता आलेलो आहे। पोलीस विभागाने आम्हाला परमिशन दिली आहे, महानगरपालिकेने परमिशन दिलेली आहे आणि ज्या प्रकारे आमचं या ठिकाणी डायस आणि बसण्याची व्यवस्था राहणार आहे त्यालासुद्धा आता आपल्या समक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे। त्याच्यामुळे उद्या सकाळी 10 वाजतापासून आमचं हे उपोषण सुरू होणार आहे। जरांगे पाटील आझाद मैदानात पोहोचले, त्या ठिकाणी त्यांचा आता तो वेळ संपत आलेला आहे। तुम्ही कसं बघताय याकडे? काय कसं आहे की ते आणि सरकार यांच्यामधला तो प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती मी वाच्यता करणार नाही। ते कसा सोडवायचा तो सरकारचा प्रश्न आहे, मी नाही सांगू शकत। त्याच्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी काय भूमिका घ्यायची ती त्यांची भूमिका आहे, आम्हाला आमच्याबद्दल काय भूमिका घ्यायची ते आम्ही घेऊ, ते तुम्ही विचारा। ते ओबीसीतून आरक्षण मिळावं या भूमिकेवर ठाम आहे, ते देऊ नये सरकारने याच्याकरता तर आम्ही इथे बसून राहिलेलो आहोत। ते जर आम्हाला मान्य असते तर आम्ही कशाला बसलो असतो। आम्हाला सरकारने यापूर्वी जे आश्वासित केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल करू नये, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये, ही आमची आग्रहाची भूमिका आहे आणि तो आमचा संविधानिक आरक्षणाचा अधिकार अबाधित राहण्याकरता आम्ही हे आंदोलन करतो। सर, शिंदे समितीला 2 दिवसापूर्वीच जे आहे ते मुदतवाढ देण्यात आलेली आहे, आता ते नवीन नोंदी शोधणार आहे। तुम्ही कसं बघता याकडे? तुमची हरकत राहणार आहे का? काही हरकत नाही, किती दिवस शोधायच्या शोधा म्हणा, आमची काहीच हरकत नाही आहे याच्याकरता। की प्रचलित नियम काय आहे की वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, पितृसत्ताक पद्धती आपल्या भारतामध्ये। या 4 पिढ्यापैकी कुणाच्या तरी महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील, लेवा पाटीदार ही अशी नोंद असेल तर त्याला प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, कोणीच नाही। आज या नवीन लोक आपल्या जुन्या कामचाल कोतवालपंजी काढून आणतात किंवा आजोबाचा शिक्षणाचा दाखला सुद्धा त्याच्यावरती जर ती जात लिहिली असेल, कलेक्टर, कमिशनर कोणीच नाही, एसडीओ थांबवू शकत नाही आहे। आणि मग अशा प्रकारच्या नोंदी जर सापडत असेल आणि त्यांना प्रमाणपत्र दिले असेल तर आमचा विरोध नाही, परंतु कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना सरसकट प्रमाणपत्राची जी मागणी होते आहे त्याला आमचा विरोध आहे की सरसकट कोणालाही कुणबी जातीची प्रमाणपत्र देता कामा नये। नक्कीच सरसकट प्रमाणपत्र देता कामा नये। नोंदी सापडत असेल, पुरावा जर असेल तर त्याला दिल्यास आमची हरकत राहणार नाही, असं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।